आतमध्ये येऊन बसा, बाहेरून बघायचं नाही. आत येऊन बसा, पूजेला आत येऊन बसा, बघत राहायचं नाही. या हां मुली आहेत सहयोगीने येताना आत येऊ देत का? हां येऊ द्या. लहान मुलांना काय, लहान मुलं तशीच पार होतात, ती देवाचीच. हां ते बायका नाही, मुलांना काय हरकत, बायकांना, मुलांना हरकत. इकडे पुढे या, मुलांना इकडे पुढे बसवा. हां या पुढे बसा, इकडून बसा, पुढे बसा. इकडे इकडे तारांवर नको, इकडे बसा, तारांवर नको, इकडे बसा, या बाजूला, इकडे पुष्कळ जागा आहे. हां बसून घ्या, बसून घ्या. थोडं मागे सरकून घ्या, मागे सरकून घ्या थोडंसं. हां थोडं मागे सरका, मागे सरकून बसा. आता शांत बसायचं, हां हसायचं वगैरे नाही, अगदी शांतपणाने बसायचं. सांगली जिल्ह्यामध्ये सहयोग हळूहळू पसरत आहे. पण जी गोष्ट हळूहळू पसरते ती जम चांगला धरते आणि कोणतीही जिवंत क्रिया हळूहळू होत असते. तेव्हा एकदमच ती मोठ्या प्रमाणात होईल अशी आपण आशा ठेवू नये. प्लास्टिकचे जर आपल्याला फुलं काढायची असली तर त्यासाठी एक मशीन घातली की झालं. पण जिवंत फुलं काढण्यासाठी वेळ लागतो, मशागत करावी लागते, मेहनत करावी लागते. सहयोगाबद्दल अजून पुष्कळशा लोकांना काहीही कल्पना नाही आणि ज्यांना आहे ती भ्रामक कल्पना आहे. पैकी आपल्याकडे पुष्कळसे असे पंथ आहेत, संप्रदाय आहेत जे आधीपासूनच कार्यान्वित आहेत. पण हे पंथ आणि संप्रदाय ह्यांचा आपल्याला काही फायदा झालेला नाही. इतके दिवस आम्ही पंढरीला गेलो, इतके दिवस आम्ही तुळजापूरच्या भवानीची सेवा केली, इतके दिवस आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जात होतो, सगळं काही केलं आम्ही, व्रतवैकल्य केली, सगळं करून माताजी आम्हाला काही मिळालं नाही. त्यातून तुमची मुलं उद्या मोठी होतील आणि ती तुम्हाला म्हणतील की इतका तुम्ही वेळ घालवला, पैसे घालवले, मेहनत केली आणि शेवटी तुमच्या हाती काही आलं नाही, म्हणजे परमेश्वरच नाही आहे. जर तुम्हाला सांगलीला यायचं आहे तर सांगलीच्या रस्त्यावर यायला पाहिजे. जर तुम्ही उलट मार्गाने गेला तर तुम्ही सांगलीला पोहोचणार नाही. जेव्हा इतक्या वर्षानंतर सुद्धा जर तुम्हाला सांगली मिळाली नाही, त्याचा अर्थ असा आहे की कोणत्या तरी चूक रस्त्यावर आपण चाललो होतो आणि त्याच ह्याच्यात आपण भटकत होतो आणि त्यातून अजून आपल्याला मार्ग मिळालेला नाही. हा सुज्ञपणाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण आपल्याला अजून काही मार्ग मिळाला नाही, काही साध्य झालेलं नाही, तेव्हा काहीतरी चुकलेलं आहे असा एक वेळ तरी विचार करून
सहजयोग काय आहे ते समजून लोकांना सांगितलं पाहिजे. ही गोष्ट लोकांना पटवून देताना एक गोष्ट फार आवश्यक आहे, म्हणजे ज्या लोकांशी तुमचा संबंध येतो त्यांच्याशी बोलताना, पटवून देताना त्यांच्या भाषेतच आपण बोललं पाहिजे. आपण जर आपली भाषा वापरली तर त्यांच्या लक्षात येणार नाही. चक्रांबद्दल एकदम आपण सांगू लागलो तर त्यांना समजणार नाही. पण असं सांगितलं की आपल्यामध्ये कुंडलिनीची शक्ती आहे असं ज्ञानेश्वरांनी सांगितलं. तुम्ही ज्ञानेश्वराला माऊली म्हणता आणि त्यांच्या पालख्या काढता, त्यांच्या नावावर दिंड्या घालता, पण हे काय लिहिलं ते वाचा. आता तुम्हाला का सांगितलं की 6वा अध्याय वाचायचा नाही? कारण तो वाचला म्हणजे हे लोक जे तुम्हाला चूक मार्गावर नेत आहेत, तुम्हाला लुबाडत आहेत, त्यांचं फावणार नाही. तेव्हा हे लिहिलेलं आहे. हे जे 6व्या अध्यायात लिहिलेलं आहे ते आम्ही तुम्हाला देतो असं सांगितलं म्हणजे लोकांच्या डोक्यात प्रकाश पडेल. तेव्हा पहिल्यांदा जी काही गोष्ट सांगायची ती त्यांच्या भाषेत, त्यांच्या पद्धतीने समजावून सांगितली पाहिजे. दुसरं आपल्याला तुकारामांची, नामदेवांची, गोरा कुंभारांची, जनाबाईंची, मुक्ताबाईंची, ज्ञानेश्वरांची, रामदासांची सगळ्यांची साथ असल्यामुळे त्यांची पुस्तकं वाचूनसुद्धा त्याच्यात ओवीबद्ध काय काय लिहिलेलं आहे ते पाहिलं पाहिजे. म्हणजे अशा भ्रामक कल्पनामध्ये जाणारे लोक, व्रतवैकल्यात पडणाऱ्या लोकांच्याबद्दल त्यांनी काय लिहिलेलं आहे. स्वतः ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव पुस्तकामध्ये इतकं स्पष्ट रूपाने लिहिलेलं आहे की जर त्यांचं कोणी पुस्तक वाचून ते मनन नुसतं करायचं, विचार करायचा काय, नुसतं वाचत राहायचं नाही, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्पष्ट रूपाने जे मी म्हणते आहे त्याहीपेक्षा स्पष्ट रूपाने त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. पण रामदास स्वामींनी, तुकारामांनी तर शिव्यांच्या लाखोल्या वाहिलेल्या आहेत अशा लोकांना. तरीसुद्धा हे उपटसुंब अजून सगळ्यांची दिशाभूल करत आहे. काल एक गृहस्थ मला म्हणाले की माताजी बुक्का लावायचा नाही असं तुम्ही म्हणाले ते का? बुक्का लावतो आपण आज्ञाचक्रावर, आज्ञाचक्रावरती सूर्य आहे, सूर्याला आपण काळं लावतो. पण सहयोगाच्या दृष्टीने नाही विचार केला तरीसुद्धा एक गोष्ट साधी विचारायची त्यांना की जे लोक तुम्हाला बुक्का लावायला सांगतात म्हणजे हे जे पंढरपुराला बसून भटजीबुवा आहेत तिथले, त्यांना बडवे असं नाव सार्थ आहे, ते बडवतातच लोकांना. ते बडवे ते कधीही बुक्का लावत नाही. कोणताही भटजी काळं डोक्याला लावत नाही. मग तुम्ही कशाला काळं लावायचं? असे जर तुम्ही त्यांना बरोबर प्रश्न सांगितले तर त्यांच्या डोक्यात ही गोष्ट येईल. आणि उद्या जर त्यांचा मुलगा वाईट मार्गाला लागला तर त्याला कारणीभूत तुम्ही आहात. कारण तुम्ही जे परमेश्वर परमेश्वर म्हणून म्हणत होता त्या परमेश्वरामध्ये काहीही मिळालेलं नाही, काहीही तुम्हाला लाभ झालेला नाही, हे स्पष्ट रूपाने सांगितलं पाहिजे. हे स्पष्ट रूपाने सांगितल्यानंतरच त्यांच्या लक्षात 100तला एक जरी मनुष्य ठिकाणावर आला, जर एक जरी मनुष्य ठिकाणावर आला तर समजायचं आपण पुष्कळ लाभ झाला. पण जर एखादा मनुष्य फारच हट्टाला पेटला, जिद्दीस पेटला तर त्याला सहयोगाबद्दल सांगण्याची गरज नाही. ख्रिस्तानी स्पष्ट सांगितलं आहे की डुकरांपुढे मोती ओतायचे नसतात. त्यांना काही कळतच नाही, तर त्यांच्यासमोर कशाला मोती ओतायचे? हे मोती आहेत, हे जीवनातले मोती आहेत. तेव्हा तुम्हाला समजायचं नाही तुमचं भाग्य पाहिजे. तुम्हाला भाग्य नाही, तुमचं कुठेतरी झोपलेलं दिसतं आहे किंवा कुठेतरी नष्ट झालेलं दिसतं आहे, तेव्हा ह्याला भाग्यवान पाहिजे. नंतर ह्याच्यामध्ये वीरतापूर्ण लोक पाहिजे. सुरुवातीला पुष्कळ बघे लोक येतात प्रोग्रामला, मी बघते पुष्कळ बघे असतात. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रोग्राम जो होईल त्याच्यात पुष्कळ गर्दी असणार, भरमसाठ गर्दी येईल. दुसऱ्या दिवशी प्रोग्राम होईल त्यात निम्मे राहतील. कारण काय आहे की बाकीचे बघे ते वगळले गेले हे बरं झालं, नाही तर डोकं दुखी येतं. आता जसे बघे असतील पुष्कळ लोक ते सहयोगी होणार नाही पण बघत राहतील. ते बघे वगळले गेले म्हणजे मग त्याच्यानंतर मग निम्म्याने राहिले. निम्म्यातले सुद्धा जे वीर असतील, जे शूरवीर असतील, एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे, स्पष्ट सांगितले एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. म्हणजे त्याला तरी पाहिजे जातीचे. मराठी भाषेत सगळ्याला तोड आहे. आणखी सहजयोगाला इतकी शोभिवंत भाषा आहे
आणि इतकी उपयोगी आहे की जर मराठी भाषा तुमच्या हातात आहे आणि मराठी लोकांशी बोलायचं असलं तर सहयोग तुम्हाला पटवता आलाच पाहिजे. म्हणजे तार्किकदृष्ट्याने सुद्धा तुम्हाला पटवता आला पाहिजे. त्याला पाहिजे जातीचे. तुम्ही जातीचे नाहीत तेव्हा नमस्कार तुम्हाला जा. शब्द आहे जातीवंत. आणि देवीबद्दल म्हटलं आहे या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता. जी जात तुमच्यात आहे, ज्या जातीचे तुम्ही नाहीच त्याच्यात तुम्हाला त्या जमातीत तुम्हाला कसे घेणार. जातीचा अर्थ ब्राह्मण किंवा शूद्र वगैरे असा नाही. जात म्हणजे आतली जी आपली प्रवृत्ती आहे, ज्याला ॲप्टिट्यूड म्हणतात, प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती काय, त्या प्रवृत्तीवर अवलंबून असतं की मनुष्याची जात काय. आणि मग देवीच्या वर्णात सगळं लिहिलेलंच आहे, संबंध वर्णन आहे. ते एक एक वर्णन तंतोतंत तुम्हाला सहयोगात मिळेल. शोभना सुलभगती. शोभना सुलभगती. सुलभगती ह्याची जी गती आहे सुलभ आहे म्हणजे सोप्याने मिळते. आणि शोभिवंत आहे म्हणजे ह्याच्यात काय ओरडायला नको, आरडायला नको, झिंगल्यासारखं ते दिंड्या घालायला नको, काय वेड्यासारखं वागायला नको, काही नाही. शोभना सुलभगती. आता पुष्कळचे लोक उडत असतात नुसते. आता तुम्ही बघा काही काही लोकांचे मेडिटेशन असे असतात की नको रे ते बाबा मेडिटेशन. किंचाळून ओरडून कपडे फाडून अशा तऱ्हेने त्यांचे प्रकार चाललेले असतात. शोभना सुलभागती असं देवीचं वर्णन आहे. ती तुम्हाला शोभना सुलभागती देते. जर देवीचं वर्णन आहे त्याप्रमाणे जर घटित होतं तर मग कशाला तुम्ही उगीच पाय घासत तिथे जाता. ही पायपीट कशाला. पण त्याचा अर्थ असा नव्हे की पुंडरीकाक्ष हे मोठे संत झाले आणि त्यांना आम्ही मना करतो आहे किंवा त्यांच्याबद्दल काही असं बोलत आहे किंवा साक्षात श्रीकृष्ण हे आहेत. तसेच त्याचे स्थान पंढरीपूरला आहे. याच्याबद्दल पंढरी ही खरी आहे पण तिथे बसलेले भामटे, प्रत्येक चांगल्या ठिकाणी जे भामटे बसले आहेत म्हणून पंढरी काही खोटी होत नाही आणि हे काही खरे होत नाही. सोन्यामध्ये जर दगड बसवला म्हणून दगड काही हिरा होत नाही आणि दगड बसवला म्हणून सोनं काही पितळ होत नाही. म्हणून जरी ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या असल्या की एक सत्यावर आणि एक असत्यावर असले आणि त्यांची जरी जबरदस्ती सांगड घातलेली असली तरी निरक्षीर विवेक करून आपण त्यांना दाखवलं पाहिजे की हे निरक्षीर विवेक आहे. आणि ते दाखवल्यावर त्यांच्या लक्षात येईल की अहो हे काय, हे तुकारामासारखे बोलू लागले, त्यांचं बोलणंच वेगळं आहे. तसेच सप्ताह करणे, अमुक तमुक हे प्रकार एक आपल्याकडे सामाजिक स्वरूपाचा आहे. सप्ताह करणे एक सामाजिक स्वरूप आहे. सप्ताह झाला मग त्याच्यानंतर जेवणं झाली, बसले. त्यावरती कबीरदासाने म्हटलं आहे पडी पडी पंडित मूरख भय. वाचत बसायचं. कहे नानक बिन आपाचीने मिटन भ्रमकी काई. म्हणत बसायचं आपलं मनोरंजनार्थी, पाठ करत बसायचं. मग एक पोपट आहे त्याला त्याच्या मालकाने शिकवलं की तू रघुपती राघव राजाराम म्हण. तो शिकला, तो बोलायला लागला तर दुसऱ्या पोपटाने त्याचा ऐकून तोही बोलला लागला. म्हणजे पहिला पोपट त्याचा गुरु, त्या दुसऱ्या पोपटाचा. अशी गुरु वंशावळ वाढत जाऊ सगळी चरपट पंजरीची ही जी वंशावळ वाढते त्याला म्हणावं हे बघा तुम्हाला जर खरं हवं असलं ना तर ह्या चरपट पंजरीतनं निघालं पाहिजे. त्या मराठीत विनोदसुद्धा इतका भरपूर आहे. तेव्हा ह्या भाषेला सहयोगासाठीच निर्माण केलं आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येक शब्दामध्ये इतकी खोच आहे तर तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत असून पूर्णपणे वापरावी ही भाषा. जसं आपल्याकडे म्हण आहे अतिशहाणे त्यांचे बैल रिकामे. एक तर शहाणे त्यात अतिशहाणे. आता हे कोणत्याही भाषेत सांगता येणार नाही की शहाण्यावर परकोटी म्हणजे अतिशहाणे आणि त्यांचे बैल रिकामे.
हे कोणत्याही भाषेत सांगता येणार नाही, आपल्या मराठी भाषेतच सांगता येण्याचं. तेव्हा ह्या भाषेचा पूर्णपणे उपयोग घेतला पाहिजे. तर जरी तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात आणि तुम्हाला ब्रह्म मिळालेला आहे आणि त्याला तुम्ही निष्ठेने पाळलेलं आहे आणि तुमच्यातून वाहत असतं आणि चैतन्य जरी संबंध वाहून त्या ब्रह्माची सगळ्यांना ओळख जरी करून देत असली तरीसुद्धा एक गुरु होण्यासाठी तुम्हाला वंशपरंपरागत जे काही ज्ञान आहे जगातलं ते माहीत असायला पाहिजे आणि वेदशास्त्र संपन्न असायला पाहिजे. म्हणजे वेदशास्त्र म्हणजे वेद वाचले पाहिजे असं नाही, पण इतर साधूजनांनी संतांनी काय म्हटलेलं आहे त्याचा गोषवारा म्हणून त्याचं ज्ञान असायला पाहिजे. त्याच्यासाठी काही विशेष वाचन करण्याची गरज नाही किंवा विशेष काही कार्य करण्याची गरज नाही. फक्त आपले सर्वसाधारण रुची पुस्तकं थोडासा वाचनाचा व्यासंग ठेवायचा आणि वाचून काढलं की सगळ्यांना समजेल. कारण सहयोगी एकदा झाला म्हणजे तो कसाही असे ना का त्याला सगळं काही समजतं. तेव्हा अशा रीतीने एक दुसरी बाजू तुम्ही मांडू शकता. त्यातली तिसरी बाजू म्हणजे अशी की अतिशहाणे जे आहेत ते तुम्हाला शिकवते. तुका म्हणे ऐसे सुरू झालं की त्यांना म्हणायचं तुका म्हणे कैसे, त्याचं उत्तर असायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुका म्हणे ऐसे म्हटल्यावर कोणच्या ह्याच्यात ऐसे काहीतरी कुठलं तरी बरं. प्रत्येक तुका आता झाले त्यांच्या मागे काही लावून द्यायचं शेपूट. तुका म्हणे ऐसे की बुक्का लावावे, वावा म्हटलं असं का त्यांच्या काळी होता का कुठं बुक्का बिक्का असं म्हणून त्यांच्या नावाने ही तिसरी पद्धत आहे की तुम्ही बुक्का लावूनच गेलं पाहिजे. त्यांच्या कोणत्याही काव्यात बुक्का शब्द नसला तरीसुद्धा, वारकरी हा जरी शब्द नसला तरी तुका म्हणे वारकरी बनावे अशी जबरदस्ती त्यांच्या नावाची घेऊन खोटं सांगायचं. आता उद्या म्हणतील माताजी म्हणे, माझं काय वाटेल त्या नावापूस करतो. जर वापरायलाच निघालो तर कोणाचंही नाव घेऊन आपण म्हणू शकतो की माताजी म्हणे बुक्का लावणे. आता परवा एक आमच्याबद्दल तिकडे लंडनला काढलं की माताजींचं असं म्हणणं आहे की उपोषण केलं पाहिजे, जेवलं नाही पाहिजे. म्हटलं चांगलं. अशा प्रकारच्या ह्या अनेक तऱ्हेच्या ज्या तुमच्यावरती वारंवार आक्रमक गती येतील त्यांना तोंड देता आलं पाहिजे. थोडा वेळचा हा लढा आहे आणि एकदा जर का तो लढा संपला तर तो लोक गारद होतात, अगदी गारद होतात. तो काही औरंगजेबाशी लढा नाही आहे, अज्ञानाचा लढा आहे. आणि ज्ञानाचा प्रकाश त्यात पडल्याबरोबर सगळे लोक गारद होतात. कारण त्याचं त्याच्यात हित आहे, हे त्यांच्यात हित आहे, हे तुमच्या हितासाठी आम्ही सांगतो आहे, ज्याच्यात तुमचं हित आहे ते आम्ही सांगतो आहे असं बोलायचं. त्याने त्यांच्या डोक्यात बरोबर लक्कन प्रकाश पडेल आणि सर्व ठीक होणार. आजचं आमचं भाषण जरा टेप करून ते नंतर पाठवून दिलं पाहिजे व्यवस्थित लिहून, कारण सगळ्यांना उपयोगी आहे ते. I've been telling them how they have to face the other people around. You have the same problems, little more sophisticated. Here the problems are not so sophisticated because we don't have organized religions. Thank God for that also. But because you have organized religions, you have to face them in an organized way. For example, now here we have a custom that all the people who have to go to Vitthal, to see Vitthala in Pandharpur have to wear a black spot here. Just the opposite of what it should be. But the people who are in charge, the priests, never wear black. They always wear red. But the religions across the oceans have become so organized and so solid, absolutely solidified. It has gone into their brain so much that if they have to give up those ideas which are absolutely gross, they think they'll have to give up God. It's so much identified. Church is identified with God. Church has become God, God has become church.
Actually, in Sanskrit language, churchita means which is worshipped, worship. But here, at least in this country, thank God, we don't have such an organized religion. I mean, an ordinary person can go and challenge a Shankaracharya and can tell him off. But not in that country. You'll have to just shoot him down or something like that. There's no other way out. You cannot go and talk to them and argue with them. So best thing would be to approach such people who have been opposing those things. But they may be the other kind, another blind, who are sort of communists or things and who are denouncing God as well. Because if they denounce the church, they also denounce God. So you should find out such people who are understanding that there is God but there is no church. And I think there is a big population of that kind. While talking to them, you have to know Bible very well. If you have to be real, you must know Bible because you cannot talk to them without it. And also other religions in which there is a complete explanation of Sahaja. If you know Bible, how far it goes up to Sahaja, you can talk to them. If you know about Christ, very well you can talk to them. So if they say chapter this and this and this and this, you should say chapter this and this and this and this. As soon as they say chapter this verse, you open the Bible and show them. So you must neutralize their arguments by your own knowledge, which is enlightened. The best point is to say, he said, that now since Christ's departure from this earth, you have been following him and you are nowhere. What have you gained? Nothing. Now in the Bible it is described that he is going to send a counselor, a comforter and a redeemer. What about that? Why don't you seek for that? The arguments should not be bombastic or aggressive, but peaceful. In between you must be quiet for a while, listen to the person. And then tell him, I am sure it will work out. As you know, some of you must have asked me questions also, and I must have answered them very well. But peacefully, joyfully, because they cannot disturb you. You have to disturb them and their fossilized ideas, which are to be defrozen. And for that, you have to have a temperament of a peaceful personality. I have told in general to you, but in quite detail to these people, I have told them to make a proper tape out of that and I should translate it and put it in the book that I am writing for the Sahajogis. I am supposed to be writing. So now we are looking forward of going to Ganpatipule after this puja. I would request you to go with devotion and with complete surrender that you have to achieve something. Forget the past. Forget the past. You have to forget the past. It's very important that you forget the past and then go there. Whatever has happened in your life is nothing important. Nothing can curb you down. You are like a new budding flower and you have every right to be a fruit, and no energy which is negative or so-called over-positive can subdue or destroy. Go with that idea that I am the Spirit and I have nothing to fear. May God bless you all. Today's puja won't be very long, quite short, and you will have to leave about say 4 o'clock or would be earlier, would be better. पाण्याचं ते घेऊ ना भांडं, चांदीचं भांडं घेऊ ना.
वन ऑफ द रिझन्स ते काढा, ते खालचं काढून घ्यायला पाहिजे. साधं ताट आणलं तर बरं. ताट आहे का मोठं पाण्याचं ताट आहे? पाणी घालायला ताट आहे का? हां, परत आण, परत त्याच्यात घ्या पाणी. हे काढून घे याच्यात खाली, माझ्या खाली पाणी आण. आता कुणाला गणपतीचं अथर्व शीर्ष येतं म्हणा, खाली जा. अथर्व शीर्ष येतं ना, खाली म्हणा. येतात तुम्हाला बस खाली घाला पाणी. आधी एक मंत्र म्हणायचा आणि मग सुरुवात. अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवच्वर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं वायुस्त्वं युस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों. गणाधिं पूर्वमुच्चार्य वर्णाधिं तदनन्तरं मनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तेव मनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपं मकारो मध्यमरूपं अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरत्तररूपं नादस्सन्धानं संहितासन्धिः. सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्छ्रुत्गायत्रीछन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपतेय नमः. एकदन्ताय विद्महे
वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। आता देवीची 108 नावं आहेत आपल्याकडे आहेत ना? बरं. आता त्याच्यात आणखी पाणी काढायचं बघा त्याच्यात काढून ठीक आहे पाय पुसून घ्या. महाकालीची आहे आपली आहे. हां तर हे पहिल्यांदा वाचायचं मग ते त्याच्यात घालून म्हणतील तो मी साक्षात श्री मातापासून आहे का? श्री निर्मला माताजी निर्मला देवी की साक्षी आहे ही महाकालीची आहे. श्री महाकालीची बरं झालं. आता महाकालीचंच आज होऊ दे कारण आपल्या जवळ आहे कोल्हापूरला महाकालीचंच म्हणायचं. ह्यांना सांगते जरा इंग्लिशमध्ये. जी Mark, just where is snake gone? पाणी असलं इकडे सुद्धा पाणी झाकू Today we are very near Kolhapur, and Kolhapur is the place of Mahalakshmi. Say Mahakali. Is very close to Mahalakshmi, and we have got 108 names of Mahalakshmi with us. So it's better to say Mahalakshmi's names today. The meaning of that you need not worry just now, but Mr. Tavade will read the first name and then you can put it in the mantra and say it. The Mahalakshmi, as you know, is the central part of our assembly. And when the Mahalakshmi principle dawns upon us, then only we start singing. This ascent takes place through Sushumna, which is enriched by the Mahalakshmi power. So when it is enriched, then only there is a suction in the Kundalini, and the Kundalini rises through Mahalakshmi power. You know a lot about it, and here in the temple they sing always. You must have heard Uday Uday Ambe. Always they say in the Mahalakshmi temple, because in the central part of Sushumna only, Kundalini then rises, which is Dambe. So they always say that now in the Mahalakshmi temple we have come to Mahalakshmi of the central part, which is now enlightened, and we please now Kundalini please rise into it.
This is why in a Mahalakshmi temple they sing Uday Uday Uday. Actually Amba is the Mahakali, but there they sing it because the Mahakali Shakti is in the Kundalini, and Kundalini is the primordial mother, which is actually becomes first the Mahakali, as you know, and Mahasaraswati, and ultimately the Mahalakshmi. So in the Mahalakshmi state, they have to say that you rise now in Mahalakshmi. म्हणा. आता फक्त पहिलं नाव तुम्ही म्हणायचं, मग ते रिपीट करतील. हां, पहिले तीन मंत्र हां, पहिले तीन मंत्र आपल्या देवीचे म्हणून चालतात. हे झालं आता म्हटलं तुम्ही. हां, आता नुसतं नाव घ्या. महाकाली. ओम त्वमेव साक्षात् श्री महाकाली साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. कामधेनु. साक्षात् श्री आदिशक्ति माताजी
सर्वानंद स्वरूपिणी ओम त्वमेव साक्षात् श्री सर्वानंद स्वरूपिणी साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री परमानंद रूपा ओम त्वमेव साक्षात् श्री परमानंद रूपा साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री स्तुत्या ओम त्वमेव साक्षात् श्री स्तुत्या साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री पद्मालया ओम त्वमेव साक्षात् श्री पद्मालया साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री सदापूज्या ओम त्वमेव साक्षात् श्री सदापूज्या साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री सर्वप्रियंकरी ओम त्वमेव साक्षात् श्री सर्वप्रियंकरी साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री सर्वमंगला ओम त्वमेव साक्षात् श्री सर्वमंगला साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री पूर्णा ओम त्वमेव साक्षात् श्री पूर्णा साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री विलासिनी ओम त्वमेव साक्षात् श्री विलासिनी साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री अमोघा ओम त्वमेव साक्षात् श्री अमोघा साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री भोगवती ओम त्वमेव साक्षात् श्री भोगवती साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री सुखदा ओम त्वमेव साक्षात् श्री सुखदा साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री निष्कामा ओम त्वमेव साक्षात् श्री निष्कामा साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री मधुकैटभ हंत्री श्री मधुकैटभ हंत्री ओम त्वमेव साक्षात् श्री मधुकैटभ हंत्री साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री महिषासुरघातिनी ओम त्वमेव साक्षात् श्री महिषासुरघातिनी साक्षात्
श्री कराली कराली श्री कराली 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 ओम It's a power. त्वमेव साक्षात् श्री कराली साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। ठीक आहे. कराली म्हणजे इट्स अ पॉवर. कराली पॉवर. हां श्री पाशिनी वाशिनी. श्री पाशिनी ओम त्वमेव साक्षात् श्री पाशिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। And she has the loop in her hand. Pasha is a loop. Or you can call it a bondage in her hand. श्री घोररूपा ओम त्वमेव साक्षात् श्री घोररूपा साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। घोर. आता घोराला काय शब्द? घोर. वरी वरी Tremendous. Tremendous म्हटलं. She can take very tremendous is a हॉरिबल रूप आहे ना अगदी भयंकर रूप आहे. भयंकर. घोर रूप. Ghor is a very terrifying, tremendously terrifying rupa also. काली Where? महाकाली Alright. No, it's Mahalakshmi can take. Alright. Good. श्री घोरकंष्ट्रा श्री घोरकंष्ट्रा घोर द्रष्टा Ghoradrashta. She can enter into all most fearful areas and can see what's happening there. श्री घोरद्रष्टा Drashta, seer. साक्षात् श्री घोरद्रष्टा साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। श्री चंडी That thing, Chandi. ओम त्वमेव साक्षात् श्री चंडी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। अजून एक हात घ्यायचा. बोला. श्री सुमती Sumati. She is wisdom. ओम त्वमेव साक्षात् श्री सुमती साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। श्री पुण्यदा She is the giver of punyas. ओम त्वमेव साक्षात् श्री पुण्यदा साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। श्री तपस्विनी ओम त्वमेव साक्षात् श्री तपस्विनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो परत एकदा नमः। लाल भेट. श्री क्षमा ओम त्वमेव साक्षात् श्री क्षमा
waves means she is vibrations, creator of the vibrations, waves of vibrations. शुद्धा श्री शुद्धा ओम भवेव साक्षात् श्री शुद्धा साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। शुद्धा माता श्री सर्वेश्वरी Garishta. She is Garishta means gravity, full of gravity. She is the source of gravity. She is the gravity itself. Giver of success, or always achieve success. Is full of success, we can say. Shalini is endowed with success. Endowed with success. Who is enveloped or endowed with success and is enveloped in modesty. Means that. Lesha. Sri Chintamani. Om Bhaveva Sakshat Sri Chintamani Sakshat Sri Adi Shakti Mataji Sri Nirmala Devi Namo Namah. Chintamani is the jewel which gives you whatever you like. So she is that. Whatever you want, Chintamani. Sri Advaita Bhogini. Advaita? Sri Advaita Bhogini. Bhogini. She doesn't have duality. She is the one who enjoys non-duality. Sri Advaita Bhogini. Om Bhaveva Sakshat Sri Advaita Bhogini Sakshat Sri Adi Shakti Mataji Sri Nirmala Devi Namo Namah. Sri Yogeshwari. Sri Yogeshwari. Om Bhaveva Sakshat Sri Yogeshwari Sakshat Sri Adi Shakti Mataji Sri Nirmala Devi Namo Namah. She is the power of Yogeshwara, that is Sri Krishna, is the one who is the power of yoga. And this central path is that of Sri Krishna because it starts with Narayana, goes up to Sri Krishna and then becomes the Virata. So the whole central nervous system represents Sri Krishna and his power is the goddess Yogeshwari. Sri Bhogadharini. Sri Bhogadharini. She is the one who bestows upon you the quality of enjoyment.
श्री भोगधारिणी श्री भक्त भाविका श्री भक्त भाविका She is full of emotions for her bhaktas. श्री साधकानंद संतोषा श्री साधकानंद संतोषा शारदा शारदा आणखी एकदा सांग. श्री साधकानंद संतोषा Sharadananda Santosha, yes. She is the one who is satisfied with the joy that she gets out of her knowledge. Sharada is the goddess Saraswati. So she is satisfied because in the Madhyaga she is Mahalakshmi. She sees the knowledge of the Sharada, of the Saraswati, and she enjoys that. श्री साधकानंद संतोषा ओम त्वमेव साक्षात् श्री साधकानंद संतोषा साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः श्री भक्तवत्सला ओम त्वमेव साक्षात् श्री भक्तवत्सला साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः She has mother's love. Vatsala is the love of a mother for her bhaktas. It's a strong word, very strong word. Vatsala is a one which gives you a very divine dimension. श्री भक्तानंदमयी ओम त्वमेव साक्षात् श्री भक्तानंदमयी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः She is filled with the joy of her bhaktas. श्री भक्त शंकरी Bhakta? श्री भक्त शंकरी ओम त्वमेव साक्षात् श्री भक्त शंकरी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः पायांना Bhakta Shankari is the one. She is the spiritual power of bhaktas. She is the spiritual power of bhaktas. पाण्यात भिजवून घ्यायला खाली. श्री भक्ति संयुक्ता She can be only attained through devotion. Connected. She can be only connected through devotion. If you have no devotion, your connections cannot be all right. Because mentally you cannot be connected. You have to have devotion. श्री भक्ति संयुक्ता ओम त्वमेव साक्षात् श्री भक्ति संयुक्ता साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः श्री निष्कलंका She is blemishless. There's no blemish that can come on her.
श्री निष्कलंका ओम त्वमेव साक्षात् श्री निष्कलंका साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. नाही नाही त्याच्यात बिंदी घाल. हां झाले. अरे वा फार सुंदर. बघा तो तसे ठिपके घालायचे बघा. हां आता म्हणा तुम्ही एखादं गाणं म्हणा. देवी सुक्त कोणतं? नमस्तस्ते नमस्तस्ते देवी सुक्त देवी सुक्त का? त्यांना म्हणायचं. देवीचं बघ. नाही नाही मध्ये घालायचं. हां इथे. साडी घे ना साडी. तुम्ही सगळं दोन साड्या धरा. हात स्वच्छ करून घ्यावा लागतो. याच्यात धुवून घ्या. पाणी घाल. पाणी घाला त्याच्यात. तुम्ही हात धुवून घ्या. तुमचे हात धुवा. तुमचे हात धुवून घ्या. हो घाला पाणी भरपूर घाला. स्वच्छ हात धुवा. साडी जर आणला आता खराब साडी स्वच्छ धुवून घ्यायची. हे अम्बे जगदंबे पुसून घ्या. अम्बे जगदंबे आई आलो तुझ्या द्वारी 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 आलो तुझ्या द्वारी. बांधिली ही पूजा तुझ्या दरबारी मांडली ही पूजा तुझ्या दरबारी. बांधिली ही पूजा तुझ्या दरबारी बांधिली ही पूजा तुझ्या दरबारी. अग अंबे जगदंबे आई आलो तुझ्या द्वारी 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 आलो तुझ्या द्वारी. सिंह वाहन तुला शोभते सिंह वाहन तुला शोभते कुंकुम तिलक भाळी झळकते कुंकुम तिलक भाळी झळकते. अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आई आलो तुझ्या द्वारी आलो तुझ्या द्वारी आलो तुझ्या द्वारी आलो तुझ्या द्वारी. बांधिली ही पूजा तुझ्या दरबारी बांधिली ही पूजा तुझ्या दरबारी. हे अंबे जगदंबे आये
आलो तुझ्या द्वारे, आलो तुझ्या द्वारे, आलो तुझ्या द्वारे, आलो तुझ्या द्वारे. त्रिशूळ खडगा हाती घेऊनी, त्रिशूळ खडगा हाती घेऊन तारिले आम्हा दैत्य मारुनी, तारिले आम्हा दैत्य मारुनी. त्रिशूळ खडगा हाती घेऊनी, तारिले आम्हा दैत्य मारुनी. अग अंबे जगदंबे आई, हे अंबे जगदंबे आई. आलो तुझ्या द्वारे, आलो तुझ्या द्वारे, आलो तुझ्या द्वारे, आलो तुझ्या द्वारे. आलो तुझ्या द्वारे, आलो तुझ्या द्वारे, आलो तुझ्या द्वारे, आलो तुझ्या द्वारे. अंबा आरुड आसनावरती, अंबा अरुण आसनावरती. कृपा प्रसादे पामजवरी. तू करुणेचा सागर तुझा विना, तू करुणेचा, तू करुणेचा सागर तुझविण. आय आय, तू करुणेचा, तू करुणेचा सागर, तू करुणेचा सागर तुझविण कोण मला या क्षिती. आई अळवू तुझला किती, आई अळवू तुझला किती. प्रसन्न झाली निर्मल माता, प्रसन्न झाली निर्मल माता. तिचीच गाऊ मंगल गाथा, तिचीच गाऊ मंगल गाथा. चरणी ठेवू विनम्र माता, चरणी ठेवू विनम्र माता. चरणी ठेवू विनम्र माता, चरणी ठेवू विनम्र माता. दे आम्हा जागृती, दे आम्हा जागृती. आई दे आम्हा जागृती. आई दे आम्हा जागृती. आई अळवू तुझला किती, आई अळवू तुझला किती. आई अळवू तुझला किती. आई अळवू तुझला किती. एक मागणे मागतो आई, एक मागणे मागतो आई. एक मागणे मागतो आई. एक मागणे मागतो आई. सतत राहावे हृदयी आई, सतत राहावे हृदयी आई. सतत असावे हृदयी आई. सतत असावे हृदयी आई. कोण मला या क्षिती, कोण मला या क्षिती. आई अळवू तुझला किती. आई
आळवू तुझला किती, आळवू तुझला किती, आळवू तुझला किती. सिद्धि
परमेशी जगन मात्रे परमेशी जगन मात्रे महालक्ष्मी नमस्तुते नमस्तुते निर्मला देवी श्वेतांबर धरे देवी श्वेतांबर धरे देवी नानालंकार भूषिते नानालंकार भूषिते जगत्स्थिते जगन्मात्रे जगत्स्थिते जगन्मात्रे महालक्ष्मी नमस्तुते नमस्तुते निर्मला देवी। गाने नहीं मेरे को। सबको दुआ दे रहे हैं। मराठी माँ सबको दुआ दे मल माता जी दिल में सदा रहना माँ सबको दुआ देना
अपने लिए अवतार। विश्व में तेरी महिमा, विश्व में तेरी महिमा, तू गंगा जमुना सबको दुआ देना, दुआ देना माँ सबको दुआ देना। जय निर्मल माता जी, जय निर्मल माता जी, दिल में सदा रहना माँ सबको दुआ देना। मन में आया सुख ही मिला उसको, माँ सुख ही मिला उसको। बैठ के दिल में ओ माँ, बैठ के दिल में ओ माँ, लौट के ना जाना माँ सबको दुआ देना, सबको दुआ देना माँ सबको दुआ देना। जय निर्मल माता जी, जय निर्मल माता जी, दिल में सदा रहना माँ सबको दुआ देना। मानव में अवतर के कर दिया उजियाला माँ, कर दिया उजियाला। कलयुग में माया है, कलयुग में माया है, फिर भी पहचाना माँ सबको दुआ देना, दुआ देना माँ सबको दुआ देना। जय निर्मल माता जी, जय निर्मल माता जी, दिल में सदा रहना माँ सबको दुआ देना। संत जनों की धरती है भारत माता, माँ है भारत माता। इस धरती पर आके, इस धरती पर आके दुख से दूर करना माँ सबको दुआ देना, सबको दुआ देना। माँ सबको दुआ देना। जय निर्मल माता जी, जय निर्मल माता जी, दिल में सदा रहना माँ सबको दुआ देना। जब दिल में आए तब मधु संगीत सुन लो माँ, मधु संगीत सुन लो। हो सके जो सेवा, हो सके जो सेवा, हमसे करा लेना माँ सबको दुआ देना, सबको दुआ देना माँ सबको दुआ देना। जय निर्मल माता जी, जय निर्मल माता जी, दिल में सदा रहना माँ सबको दुआ देना, सबको दुआ देना माँ
May God bless you all. May God bless you. May God bless you. सगळ्यांना आमचे अनंत आशीर्वाद. काल आले ते का असं बरं दिसतं, तब्येत बरी दिसते तुमची, हो ना? एकदम बरे झाले. ही सहयोगाची किंमत आहे. हाताला दोरा बाजू द्या मला. एवढं पुढल्या वर्षी नक्की उभी सांगितलं येणार नक्की. प्रत्येक वेळा बदललं पाहिजे ना. 100 सहयोगी झाली म्हणजे कमाल आहे. काय नाव गावाचं? जुई. हो का? छान छान. ही नावं स्वीकारायची. जुई. जुई. याचं काय प्रोसेस आहे? करा Anybody who has made no arrangement so far?
in the buses now we have 2,000 and 74 sites. I will have one person to show you them, so it will be no problem. But actually we are allowed to carry the level standing. But I don't know what they have inquired or not. काय झालं त्याचं ठरवलं पाहिजे. काय म्हणाले? सगळ्यात घेऊन जायला तयार आहे. जेवढे असतील तेवढे. प्लस वन गाईड. आणि मग बाकीचे व्हिडिओ कोर्स आपण म्हणजे नाही राहणार नाही सगळ्या व्हिडिओ कोर्समधनं जे फॉरेनर्स होते ते बसमध्ये कॅज्युअल कॉन्ट्रॅक्टला कॅबी करावं नाही तर 55 चालू आपलं कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट. So now, see what I was saying, that the video is going to take one person. Somebody will show you one person, and one person in the buses. You go together. Don't try to overcome this one faster. All of you should go together and all will be better. All right? So they are all allowed to go, or the surgeons are allowed to go by buses, and one person has to be in the video to show way, and one person with the 5 buses. All right? आणखी जे दुसरे आहे जे लोक दुसरे आलेले आहेत जण आणखी आहेत त्यांनी एसटी टाकलं तर तुम्हाला buses and one person will be तुम्हाला व्हिडिओ कांबळ्याला तसं एखादी चिंतन मिळाली फुलांच्या ह्याच्याकरता ठरवायचं फुलं आणि हे पाठवायचं त्याच्याकरता ठरवायचं चाललेलं आहे ते बघतो. इकडे तर त्याच्यात जाऊ शकतात एक जीप करूनच घ्या. जीप एक केलेली बरी बरी येऊन जाऊन राहील तुमचं सामान जाऊन राहील भाड्यावर आम्ही घेऊ त्याच्या भाड्यावर. Now you have to pack your things first, and then we have your